नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनेलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण ऑक्टल नंबर सिस्टीम कशाला म्हणायचं, ते आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर बघा, नंबर सिस्टीम हॅज अ बेस ॲज 8 अँड इट इज यूज डिजिट्स फ्रॉम 0 to 7. तर बघा, याचा जो बेस किती असणार आहे ऑक्टल म्हटल्यानंतर 8 असणार आहे. आणि डिजिट्स फ्रॉम कोणकोणते मग ते डिजिट्स किंवा सिम्बॉल्स असणार आहे. तर ते कोणते असणार आहे 0 to 7. मग हे टोटल किती सिम्बॉल असणार आहे 8 सिम्बॉल असणार आहे. तर ऑक्टल नंबर आर यूज इन कम्प्युटर्स अँड डिजिटल नंबरिंग सिस्टीम. तर मग हे जे ऑक्टल नंबर जे आहे तर त्याचा उपयोग कुठे कुठे होतो. तर बघा कम्प्युटर्स मध्ये पण होतो आणि दुसरा म्हणजे डिजिटल नंबर सिस्टीम मध्ये होत असतो. आपला जो आपला जो सब्जेक्ट्स आहे तर तो कोणता आहे प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स शिकत असताना आपल्याला ऑक्टल नंबर सिस्टीमचा उपयोग होणार आहे. तसेच कम्प्युटरमध्ये सुद्धा आपण याचा यूज जो आहे तो यूज करत असतो. आता हा जो टॉपिक आहे ऑक्टल नंबर सिस्टीम यामध्ये बघा आपण काय काय बघणार आहोत. बेस और रॅडिक्स हे दोन्ही सिमिलर वर्ड्स आहेत. मग बेस कशा प्रकारे येणार आहे, तसेच सिम्बॉल कोणकोणते असणार आहे त्या रिलेटेड आपण माहिती बघणार आहोत. तसेच मग ऑक्टल नंबर दिलेले असतील तुम्हाला तर त्याचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये कशा प्रकारे करायचं ते पण आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर एक्झाम्पल्स आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. मग यामध्ये जर तुम्हाला एखादा ऑक्टल नंबर दिलेला असेल, तर तो कसा क्रॉस व्हेरिफाय करायचा, त्या रिलेटेड आपण माहिती बघणार आहोत. तर यामध्ये अजून काय माहिती दिलेली आहे, तर ती बघूयात. There are only 8 symbols which are used from to octal number. किती 8 symbol कोणकोणते 0 to 7. The main advantage of octal number system is that it use fewer digits than the decimal and hexadecimal number system. Similarly to binary system, to octal numbers is represented. An octal number can be represented 3 digits as it contains symbols from 0 to 7. म्हणजे बघा आपण बघितलं होतं डेसिमल नंबर सिस्टीमचं कन्व्हर्जन ऑक्टल सॉरी डेसिमल नंबर सिस्टीमचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये करत असताना ज्यावेळेस 2 डिजिट्स संपतात त्यानंतर आपण पुढचा 3 डिजिट्स घेतला. 3 डिजिटच्या व्हॅल्यू संपल्यानंतर आपण 4 डिजिटच्या घेतल्या होत्या. 4 च्या संपल्यानंतर 5 अशा प्रकारे आपण कंटिन्यू ती सिरीज चालू ठेवली होती. परंतु ऑक्टल मध्ये फक्त मॅक्सिमम 3 डिजिट्सच घेता येतील. त्यापेक्षा जास्त घेता येणार नाही. मग ते कशा प्रकारे ते आपण ऑक्टल नंबर टू बायनरी नंबर कन्व्हर्जन करत असताना त्या रिलेटेड आपण माहिती बघणार आहोत. तसेच अजून काय माहिती दिलेली आहे. सिमिलरली टू बायनरी नंबर सिस्टीम, octal number system is also having position weight. The position value of each byte corresponds to some power of 8. जसं आपण बेस लिहित असतो तसं डेसिमलचा टेनचा पॉवर लिहित असतो. बायनरीचं काय करतो 2 चा पॉवर 0, 2 चा पॉवर 1 अशा प्रकारे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तशाच प्रकारे ऑक्टल नंबर सिस्टमला आपण बेस किती घेतो 8 म्हणजे 8 चा पॉवर 0, 8 चा पॉवर 1, 8 चा पॉवर 2 अशा प्रकारे. तर मग या ठिकाणी बघा, ते आपण त्या रिलेटेड सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. एक पॉइंट्स घेऊयात आणि एक्सप्लेन करूयात. सुरुवातीला बघा बेस और रॅडिक्स. आता ऑक्टल नंबर म्हणल्यानंतर आपल्याला लगेच क्लिक होतं की त्याचा बेस जो आहे तर तो बेस किती येणार आहे 8 येणार आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग कोणकोणते नंबर्स असणार आहे त्यामध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड लास्टला 7. मग हे काय झाले सिम्बॉल्स म्हणू शकतो आपण त्याला. आणि बेस ऑर रॅडिक्स किती आलेला आहे 8 आलेला आहे. सिम्बॉल्स या ठिकाणी दिलेले आहेत. मग त्यानंतर मागील आपण थोडी माहिती घेऊयात. डेसिमल नंबरचा बेस किती होता 10 होता. त्यानंतर मग बायनरी नंबरचा बेस किती होता 2 होता. त्यानंतर आता ऑक्टल बघत आहोत. ऑक्टल नंबरचा बेस किती आहे? ऑक्टल नंबरचा बेस जो आहे तर तो 8 असणार आहे. बरोबर आहे. आता त्यानंतर बघा
आता मग यांचे नंबर्स कोणकोणते आहे? डेसिमल नंबरचे नंबर जे आहे ते 0 टू 9. 0 टू 9. बायनरीमध्ये 2 नंबर यूज करतो 0 अँड 1. आणि दुसरा ऑक्टलमध्ये आपण काय करतो 0 टू 7 जे आहे तर ते नंबर सिस्टीम आपण यूज करत असतो. आता यापुढे आपला जो पुढचा टॉपिक आहे कन्व्हर्जन कशा प्रकारे करायचं ते बघणार आहोत. तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी बघा आपल्याला ऑक्टल नंबर टू बायनरी नंबर बघायचं आहे. ऑक्टल नंबर कोणकोणते आपण यूज करतो 0 टू 7. 0 टू या ठिकाणी बघा कोणकोणते आहे नंबर 0 टू 7. बरोबर आहे. 8 नंबर्स आहे. त्याचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये कसं करायचं? जसं आपण डेसिमलचं बायनरी मध्ये केलेलं आहे, तशीच मेथड आपल्याला यूज करायची आहे. परंतु बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे? अन ऑक्टल नंबर कॅन बी रिप्रेझेंटेड इन 3 डिजिट्स. ऑक्टल नंबर चं कन्व्हर्जन बायनरी मध्ये करत असताना आपल्याला फक्त 3 डिजिट्स घ्यायचे आहे. किती? 1, 2 आणि 3. अशा प्रकारे 3 डिजिट्स पर्यंतच आपल्याला घ्यायचे आहे. आता त्यामध्ये बघा सुरुवातीला ऑक्टल नंबर जे आहे तर त्याचं बायनरी मध्ये करायचं असताना 0 टू 0च घ्यायचं आहे व्हॅल्यू. त्यानंतर मग पुढची व्हॅल्यू काय येणार आहे 0, 0, 1. त्यानंतर मग पुढची संख्या काय येणार आहे 1 च्या पुढे पुढची संख्या असणार आहे 10. किती असणार आहे 10. 0, 1, 0. त्यानंतर मग पुढची संख्या असणार आहे बायनरीमध्ये आपण कारण आपण ही जी संख्या घेत आहोत तर ती बायनरीमध्ये 0 आणि 1 आपण यूज करत असतो म्हणून आपल्याला 2च जे नंबर्स आहेत तर त्याचा यूज करायचा आहे. मग 10 नंतर 0 आणि 1 यूज करून कोणती असणार आहे? 11 येणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर मग पुढची संख्या 11 नंतर कोणती येणार आहे? की ज्यामध्ये 0 आणि 1 आपण यूज करतो 100 येणार. बरोबर आहे. 11 झाल्यानंतर मग पुढची संख्या 100. त्यानंतर मग पुढची संख्या 101. त्यानंतर 110 असणार आहे. त्यानंतर मग पुढची संख्या आहे 100 या ठिकाणी बघा 111 ही संख्या असणार आहे. म्हणजेच आपण सांगू शकतो 3 डिजिट्स पर्यंतच आपल्याला फाइंड ज्या व्हॅल्यू ज्या आहे कारण ऑक्टल नंबर किती आहे 0 टू 7 आहे म्हणून मॅक्सिमम जे येणार आहे व्हॅल्यू ती काय येणार आहे 111 ही मॅक्सिमम येणार आहे आणि मिनिमम 000 येणार अशा प्रकारे. आता तुम्हाला समजलंच असेल ऑक्टल नंबर टू बायनरी कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं आहे. अजून या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे का बघूयात. बघा, each octal number is represented using only 3 bits. 3 बिट्स त्यालाच आपण 3 डिजिट्स म्हणत असतो. सॉरी 3 बाइट्स त्यालाच आपण 3 डिजिट्स म्हणत असतो. विथ ग्रुप ऑफ द बाइट्स हॅव्हिंग अ व्हॅल्यू बिटवीन 000 टू 111. ही जी व्हॅल्यू आहे ऑक्टल नंबरच्या तर कशाच्या बिटवीन दोन दोघांच्या 000 टू 111 यांच्या बिटवीन मध्ये आलेला आहे म्हणून. आपली मिनिमम व्हॅल्यू काय आलेली आहे 000 टू 111 या दरम्यान तुमच्या काय आलेल्या आहे या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता याचे काही एक्झाम्पल्स घेऊयात. बरोबर आहे. आता 7 जो आहे आता मॅक्सिमम व्हॅल्यू आपण 7 घेतली. बरोबर आहे. 7 ला काय आले आहे बायनरी नंबर्स इथे दिलेला आहे 111 आलेला आहे. किती आलेला आहे 111. तर मग बघा याला क्रॉस चेक करण्यासाठी बघा 7 नंबर कोणते 2 नंबर यूज करून होतो 4 प्लस 3 बरोबर आहे. मग 4 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे बघा या ठिकाणी 4 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 100. किती दिलेली आहे 100 प्लस 3 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 3 ची व्हॅल्यू जी दिलेली आहे 11 दिलेली आहे. 0, 1, 1. सांगा किती येणार आहे? 111 म्हणजे बरोबर आहे. अजून 7 कशा प्रकारे तयार होऊ शकतो? 4 प्लस 2 प्लस 1. मग सांगा 4 ला आपण 100 घेतलेला आहे. त्यानंतर 2 ला काय दिलेली आहे व्हॅल्यू बघा या ठिकाणी 10 दिलेली आहे. प्लस 0, 10.
प्लस 1 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 असणार आहे. 0, 0, 1. एकदा चार्टमध्ये पण बघून घ्या. या ठिकाणी बघा 0, 0, 1 दिलेले आहे. म्हणजे यांची जर ऍडिशन केली बघा 100 प्लस 10 प्लस 1 किती येणार आहे? 111 येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तिन्ही प्रकारे त्याला क्रॉस चेक करू शकता. पुढची जर आपण व्हॅल्यू घेतली 5 घेऊ शकता आपण. 5 जर घेतली तर मग 3 प्लस 2 3 प्लस 2 येतंय का बघा बरं. त्यानंतर मग अशाच प्रकारे आपण पुढच्या ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या व्हॅल्यू घेऊन चेक करू शकतो. तर एक्झाम्पल्स घेऊन या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे फॉर 7 साठी दिलेलं आहे. 4 प्लस 2 प्लस 1 आपण दोन्ही प्रकारे घेतलेला आहे. इथे व्हॅल्यू जे आहे ते व्हॅल्यू पण आपल्या कशा येत आहे अ, बरोबर येत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ऑक्टल नंबर सिस्टीम रिलेटेड माहिती बघितलेली आहे. सुरुवातीला आपण बेस ऑफ रॅडिक्स काय आहे त्या रिलेटेड माहिती बघितली. सिम्बॉल्स कोणकोणते येणार आहेत तर 0 टू 7 येणार आहे. त्यानंतर मग पुढे ऑक्टल नंबर टू बायनरी नंबर या रिलेटेड माहिती बघितलेली आहे. कशा प्रकारे कन्व्हर्जन करायचं आहे त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा एक्झाम्पल्स घेतले. एक्झाम्पल 7 चं घेतलेलं आहे. मग त्याला आपण क्रॉस व्हेरिफाय सुद्धा आपण केलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ऑक्टल नंबर सिस्टीम या लेक्चरच्या माध्यमातून आपण त्या रिलेटेड माहिती जी आहे तर ती आपण माहिती बघितलेली आहे. तर भेटूयात आता पुढील जे लेक्चर असणार आहे आपलं हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम असणार आहे. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढील एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.